ए अमोल बाळा, तुला परत परत असं बघणं मला चांगलं नाही रे वाटत. तुला सारखं असं बघायचं म्हणजे जिवंतपणी मेल्यागत वाटतं रे. काय परीक्षा बघतोयस काय बापाची? अंत बघतोयस माझा? अमोल बाळा सॉरी, मी तुला दिलेलं वचन नाही पूर्ण करू शकलो. तुझ्या आपू मला घेऊन नाही येऊ शकलो मी इथं. उठ उठ आणि रागव मला, मला ओरड, मला म्हण बाबा माझी माँ कुठे आहे, तिला घेऊन ये असं म्हण आणि उठ रागव. तू उठ ना. तू खेळतोस ना, इकडे तिकडे पळतोस ना, दंगा मस्ती करतो, तसं कर. तू तू पहिल्यासारखं खेळावं ना म्हणून मी काय करू सांग? मी सगळं करतो, मला सुचना काय तू सांग मला, मी तसं करतो. उठतोस का रे बाळा? उठतोस का? कसं वाटतंय आता? मी ठीक आहे बाबू. मी आलो डॉक्टर. म्हणजे तुझ्यासाठी मी नवीन पुस्तक आणलंय गोष्टीचं. आपण आज घरी गेलो की वाचू, लय मज्जा येईल. हो दिपे मामा. अमोल बाळा, तुझं डोकं दुखत नाही येणार आहे आता? नाही मोठे बाबा, मी एकदम ठीक आहे. पण मोठे बाबा, मला आता घरी जायचंय. अमोल, तू घरी कधी जाणार हे मी ठरवणार बरं का बाळा. जरा प्लीज मला जरा जागा देता. डॉक्टर ठीक आहे ना मी? अर्जुन सर, तुमचा मुलगा एकदम स्ट्रॉंग आहे बरं का. अमोल आता एकदम ठीक आहे. तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता. डॉक्टर, अमोलसाठी काही पथ्य? पथ्य असं नाही काय, पण त्याच्या जेवणाच्या वेळा मात्र नियमित ठेवा आणि शक्यतो त्याला सात्विक आहार द्या. हा ठीक आहे डॉक्टर. अर्जुन सर, जरा इकडे या. अमोल मला दाजी कधीच हार मानणार नाहीत बघ. आणि दीदी एकदम फायटर असल्यामुळे दीदी पण लवकरात लवकर मागे येईल. तू नको काळजी करू. डॉक्टर बोला ना. अर्जुन सर, काल जे मी तुम्हाला सांगितलंय ते नीट लक्षात ठेवा आणि जेवढं अमोलचं टेन्शन तुम्हाला रिलीज करता येईल ना तेवढं रिलीज करा. किंबहुना मी तर म्हणेन त्याला टेन्शनच येणार नाही असं बघा. सध्या त्याची परिस्थिती नाजूक आहे. मी शक्य होईल तेवढा प्रयत्न करेन डॉक्टर. येस प्लीज. दीप्या, नर्सकडून अमोलच्या औषधांची प्रिस्क्रिप्शन घे. मी बिल भरून येतो, म्हणजे आपल्याला डिस्चार्ज मिळेल. बरं सर, चला चल. अभि का डोक्यावर पडल्यात का? गेली म्हणून सांगा ना सरळ. कसं आहे फैजू, राजकारणात एक शिकलोय, जोपर्यंत शेवटचा पत्ता ओपन होत नाही तोपर्यंत काहीच खरं मानायचं नसतं. म्हणजे ते कलेक्टर जिवंत असेल? तसं असेल तर नेत्याचं देणं उदार असेल माझ्यावर. आपण आपलं पण काही कमी नुकसान होणार नाही जीजी. तेच तर सांगतोय ना. त्या ऍक्सिडेंटमध्ये काय घडलं हे मला माहित नाही. ती कलेक्टर बाय कुठं आणि कशी मिली ह्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. पण ती परत येता कामा नये. आणि जर चुकून कुठं दिसली, जाग्यावर विषय एंड झाला पाहिजे. ठीक आहे जीजी. आणि हो, नवीन कलेक्टर अपॉइंट व्हायच्या आधी आपली सगळी कामं उरकून घ्या, म्हणजे परत काळजी नाही. ठीक आहे जीजी, निघतो लगेच. अपर्णा सुरेश माने 4 दिवसासाठी जंगलात आलेल्या पाखरानं जंगलातली जमीन मोजायची नसते. चांगलं खावं प्यावं निघून जावं. पण तुम्हाला कळलं नाही. तुम्ही आमच्या वैयक्तिक गोष्टीत नाक खुपसलं. पण तुम्ही बिघडवलेली गणितं आम्ही परत बसवणार. हा जीजी जंगलचा राजा होता, हाय आणि असणार. थँक्यू. हा चिंचुके, तू कामाला लागलाय ना परत टीमला घेऊन?
हो साहेब, आम्ही आलोय इकडं. पण अमोलची तब्येत कशी हो? हाय, ठीक आहे, होतोय, रिकवर होतोय जरा. साहेब तुम्ही कुठे आहे हो? काय झालंय चिंचुके, तू हे असे प्रश्न विचारतोय मला? काय नाही साहेब, अहो ती सहजच विचारलं. बरं ठीक आहे, मी आहे इकडे दवाखान्यातच आहे. पण ऐक ना चिंचुके, अमोलला इकडं एकट्याला सोडून मला तिकडे येता येईल असं वाटत नाही मला. तर तू एक काम कर, तुकडी घे आणि शोधाशोध चालू ठेव. हा हा साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, इकडची आम्ही घेतो शोध. पण अमोलची तब्येत कशी म्हणून फोन केला होता, बाकी काय नाही. आज डिस्चार्ज मिळेल, घरी घेऊन जातो त्याला, होईल, रिकवर होईल हळूहळू. साहेब तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवा, आम्ही आहे इकडं. होय हो, साहेबांना सांगितलं का? नाही, आहे की आपल्याकडे आजचा दिवस, आपण घेऊ शोध. चला. बर. अहो ही पोरगी आपल्या गावची आहे का काय? अगं तुझ्या मी डोळ्याचं ऑपरेशन करायला आलोय आणि नको ते कशाला बघत बसते तू? एकदा बघा तरी. आजी, तू ओळखते काय पोरगीला? अरे बाबा, ही काही कमी आहे वय ही तर म्हणजे आला विचारायला? हा, आधी तिच्या डोळ्याने दिसत नाही, नको तिला प्रश्न विचारतोय. हो तसं नाही बाबा, सकाळच्या गोष्टी दुपारी लक्षात राहत नाही त्या म्हणे आपल्या